नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा सगळा सोपस्कार पार पडला. मोठ्या बहुमतानं तिथं महाविकास आघाडीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विराजमान झाले. त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पुढाकार घेतलेला होता. त्यांना या सगळ्या घडामोडीमध्ये प्रामुख्यानं जी मदत केली ती काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे युवा नेते आमदार विश्वजित कदम यांनी जयंतराव पाटील यांना मदत केली आणि एकदा रितसर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे काही घटक पक्षातले उमेदवार यांचा पराभव झाला. या सगळ्या जो झाल्यानंतर आता या सगळ्या निवडीनंतरचं चौथ्या अंकाचं राजकारण सुरू झालेलं आहे. 3 अंकाचं नाटक सगळं पूर्ण पार पडल्यानंतर जे काही नंतरच्या काळामध्ये घटना घडतात त्याला चौथा अंक असं म्हणायची पद्धत आहे. नाटकाचा चौथा अंक. तर नाटकाचा चौथा अंक सुरू झालेला आहे. या चौथ्या अंकाचं सुतोवाच काल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर जयंतरावनीच केलेलं होतं. त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये काही जणांच्यावरती थोडंसं टीकेचं शरसंधान साधलं होतं. विशेषतः माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर त्यांनी ज्या पद्धतीची टीका केली त्यामुळं संजय काका पाटील संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी आज या नाटकाचा चौथा अंक सुरू केलेला आहे. पडदा त्यांनी उघडलेला आहे. पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी पडदा उघडायला मदत केलेली आहे. त्यांनीही या नाटकाचा जिल्हा परिषदेचं जे राजकारण झालं त्याचा चौथा अंक सुरू केलेला आहे. पण जास्त करून आपण पाहिलं तर संजय काका पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये या नाटकाचा चौथ्या अंकाला जोरदारपणे नारळ फोडला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी जयंत पाटील यांनी ज्या पद्धतीची विधानं पत्रकार परिषदेमध्ये केली त्याबद्दल त्यांच्यावरती जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे आणि जयंतराव पाटील हे कुचकट राजकारण करतात असा थेट आरोप केला आहे त्यांनी. एवढंच नव्हे तर जयंतराव पाटलांचा सगळा इतिहास मला पूर्णपणे माहीत आहे. त्याचा मी साक्षीदार आहे. तो सगळा इतिहास मला काढायला लावू नका. वेळ आली तर तो काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असाही इशारा काकांनी दिलेला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी जयंत पाटील यांनी कुणाकुणाचे उंबरठे झिजवले, कुणाकुणाची मनधरणी केली, कुणाकुणाशी तडजोडी केल्या स्थानिक राजकारणामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये त्याचा सुद्धा साध्यंत इतिहास मी लोकांच्या समोर ठेवायला तयार आहे असंही संजय काकांनी जाहीर केलेलं आहे. आता हा राजकारणाचा कलगीतुरा आता चांगलाच रंगणार असं दिसतंय. त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला असं दिसेल की जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्ष आणि एकूणच महायुतीचं जे राजकारण आहे त्याला मोठा हादरा दिलेला होता. जोरदार टीका केलेली होती. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांच्यावर आमची तडजोड झालेली होती. म्हणजे राज्य पातळीवरती आपण पाहतो आहोत की सातत्यानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही होणार याबद्दल चर्चा सुरू होती. त्याच्यावर आता शेवटी तो पूर्णविराम झालेला आहे. परंतु सांगली जिल्ह्यात मात्र जयंतरावनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं जवळजवळ विलिनीकरण नसेल पण मैत्री तरी घडवून आणली यात काही शंका नाही असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. परंतु त्यांच्या ह्या प्रयत्नांना खरा जर ऐन वेळेला शेवटी जर कुणी तडाखा दिला असेल किंवा जर त्यांना त्या ह्याच्यामधनं अंग काढून घेतलं असेल त्या सगळ्या प्रक्रियेतनं ते संजय काका पाटील यांनी केलं आणि त्यांचे 2 सदस्य हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहिले. संजय काका पाटील हे गेली 10-11 वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतायत. भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचे चांगले सूर 2014 पासून जमलेले होते. मधल्या काळामध्ये काही कारणानं ते भारतीय जनता पक्षामधून बाहेर पडले आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांनी विधानसभेची निवडणूक म्हणून लढवली. त्याच्या आधी त्यांचा लोकसभेमध्ये सुद्धा निवडणुकीत पराभव झालेला होता. परंतु पुन्हा एकदा ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेले या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत. त्याचा जयंत पाटील यांना आलेला राग त्यांच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट दिसला आणि त्यांनी असा त्या ह्याच्यामध्ये अशी खोचक टीका केली की जरी काका
जरी आमच्यापासून दूर गेलेले असले, ते महायुतीकडे गेलेले असले, भारतीय जनता पक्षाकडे गेलेले असले, तरी ते त्या गोटातल्या बातम्या आम्हाला सांगत होते, तिथली माहिती आम्हाला कळवत होते. यामुळं संजय काका पाटील हे अतिशय संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी उघडपणे आता जयंत पाटील यांच्याविरुद्ध दंड थोपटलेत असं आपल्याला दिसतंय. आणि आता हा नाटकाचा जो जिल्हा परिषदेचं राजकारण झालं, जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचं जे सगळं काही राजकारण झालं, त्याचा हा 4था अंक आता सुरू झाला आहे आणि त्या 4थ्या अंकाचं पडद्यावर नेण्याचं काम हे संजय काका पाटील यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर स्वतः चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा जोरदार टीका केलेली आहे. त्या एका लुगड्यानं असा एक वाक्प्रचार मराठीमध्ये आहे, तो वाक्प्रचारसुद्धा स्वतः चंद्रकांतदादा पाटील यांनी या पत्रकार बैठकीत बोलून दाखवला. पुढचं राजकारण भरपूर आहे, पुढं भरपूर काम करायचं आहे, सगळंच काही एका अध्यक्षपदाची निवडणूक झाली म्हणजे सगळं संपलं नाही, असाही त्यांनी गर्भित इशारा चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेला आहे. प्रामुख्यानं त्यांनी जो इशारा दिला आहे तो खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील यांना दिलेला आहे. आणि त्यांनीसुद्धा याचं सूतोवाच केलेलं आहे की जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षात यायला इच्छुक होते. संजय काका पाटील यांनीसुद्धा असं सांगितलेलं आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की जयंत पाटील यांचं राजकारण कसं आहे ते मी सांगायला तयार आहे, माझ्याकडे त्याबद्दलचे भरपूर माहिती आहे. पाहूया आता नेमकं काय होतं ते. परंतु जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळं सांगली जिल्ह्यातलं राजकारण खऱ्या अर्थानं वेगळ्या वळणावरती जाऊन पोचलं यात शंका नाही. एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातले नेते आमदार सुहास बाबर यांनी महायुतीबरोबरच राहायचं असा निर्णय घेतला असं दिसतंय. आणि त्याच वेळेला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी मंत्री अजितराव घोरपडे असतील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी मात्र भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं नाही आणि महाविकास आघाडीबरोबर राहायचं असं ठरवलं. यावरून आता ते सर्व नेते यापुढच्या काळातसुद्धा महाविकास आघाडीबरोबरच राहून काम करणार हे या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. संजय काका पाटील यांनी मात्र आपली पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा मनसुबा केवळ व्यक्तच केला नाही, तो कृतीतूनही दाखवलेला आहे. आणि साहजिकच संजय काका पाटील यांच्यासारखा एक नेता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाबरोबर येणं हे या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं घडलेली मोठी राजकीय घटना आहे असं म्हणायला लागेल. पाहूया यापुढं काय होते ते. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातला जो संघर्ष आहे, विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि आता काँग्रेस आणि आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला संघर्ष हा अधिक वाढतो का त्याच्याबद्दल फारशी काही याच्या पुढच्या काळात पुढं हालचाल होणार नाही हे आपल्याला लवकरच दिसून येईल. राजकारण कसं पुढं गती घेतं आहे ह्यावरून दिसेल. अर्थात 3-3.5 वर्ष तरी काही आता निवडणुकीचे फारशी काही चिन्ह नाही आहेत, कुठली निवडणूक होईल असं चिन्ह नाहीत. परंतु जयंत पाटील यांनी एक घटना ह्या निमित्तानं घडवून आणलेली आपल्याला दिसेल की त्यांनी अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस ही बरोबर घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्यापैकी त्यातल्या नेत्यांना त्यांनी बरोबर घेतलेला आहे. मतामध्येही त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवण्यासाठी शिंदेंची शिवसेनासुद्धा त्यांनी बरोबर घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. याचा अर्थ पुढच्या निवडणुका ज्या काही होतील, ग्रामपंचायतीच्या असतील किंवा त्यानंतर येणाऱ्या बऱ्याच दिवसांनी येणारी लोकसभेची निवडणूक असेल, बऱ्याच वर्षांनी येणारी जवळजवळ 3 वर्षांनी येणारी लोकसभेची निवडणूक असेल किंवा 3.5 वर्षांनी येणारी विधानसभेची निवडणूक असेल, यामध्ये जयंत पाटील हे अशाच पद्धतीची महाआघाडी म्हणजे नुसती महाविकास आघाडी नाही तर महाविकास आघाडी करायचा प्रयत्न करणार हे आज त्यांच्या या काही पवित्र्यावरून स्पष्ट झालेलं आहे. पाहूया काय नेमकं होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.